नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के पी गांगोडे, बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायाचा शिल्प निर्देशक असून या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायातील सेमीकंडक्टर थिअरी या टॉपिक बद्दल शिकणार आहोत। आपल्या लेक्चरचे हे की पॉइंट्स असणार आहेत। त्याच्यात पहिला आहे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॉपिक, सेमीकंडक्टर थिअरी, एनर्जी बँड अँड एनर्जी बँड डायग्राम, एनर्जी गॅप, क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स आणि कंडक्शन। तर सर्वप्रथम ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॉपिक, टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेन द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल्स, to design and development of various electronic components like diodes, transistor and integrated circuits which are building blocks of modern electronic devices. याचा अर्थ काय होतो, तर ही सेमीकंडक्टर थिअरी का शिकायची, तर याच्याने आपल्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज कळतात. कसल्या, तर सेमीकंडक्टरच्या. दुसरं, डिझाईन अँड डेव्हलपमेंट करायची असेल आपल्याला मॉडर्न इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहेत, मोबाईल झालं, कम्प्युटर झालं, तर याच्यासाठी इंटिग्रेटेड सर्किट हा बिल्डिंग ब्लॉक असतो. तर वेरियस आयसीने आपण कुठलेही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तयार करू शकतो आणि या सगळ्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे त्याला आपण थोडक्यात सेमीकंडक्टर म्हणतो. तर सेमीकंडक्टर थिअरीची डेफिनेशन सांगायची झाली तर सेमीकंडक्टर थिअरी इज द स्टडी ऑफ मटेरियल दॅट हॅव अन एनर्जी गॅप ऑफ अबाउट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट मेकिंग देम नायदर कंडक्टर्स नॉट इन्सुलेटर. याचा अर्थ असा होतो की ज्या मटेरियलमध्ये एनर्जी गॅप हा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो, तर त्या मटेरियलचे स्टडी करण्यास म्हणजे सेमीकंडक्टर थिअरीचे स्टडी करणे होय. आणि या सेमीकंडक्टर मटेरियलला इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोघांच्याही प्रॉपर्टी असतात. आता त्याआधी आपण दोन छोट्याशा संकल्पना समजून घेऊयात, जसे की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. तर व्हॅलन्स बँड काय आहे, तर हा एनर्जी लेवल्सने बनलेला असतो. एनर्जी बँड दॅट कन्सिस्ट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अन ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक शेलच्या स्ट्रक्चरमध्ये जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांची जी एनर्जी असते त्यांना आपण व्हॅलन्स बँड म्हणतो. ह्या व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्सना जेव्हा आपण सफिशियंट एनर्जी देतो तेव्हा ते इलेक्ट्रॉन फ्री होतात आणि कंडक्शन बँडमध्ये ट्रॅव्हल होते. आता कंडक्शन बँड म्हणजे काय, कंडक्शन बँड रिफर्स टू द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स वेअर इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह थ्रू आउट द मटेरियल. म्हणजे ही असे कंडक्शन बँड अशा एनर्जी लेवल्सला रिप्रेझेंट करतो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हा फ्री असतो थ्रू आउट द मटेरियल. जेणेकरून या इलेक्ट्रॉन्सला आपण हायली मोबाईल इलेक्ट्रॉन असं पण म्हणतो आणि या इलेक्ट्रॉनमुळेच इलेक्ट्रिक करंट फ्लो होते जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रिक सप्लाय अप्लाय करतो. आता फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घ्या. When valence band and conduction band are separated by a certain amount of energy known as forbidden gap. म्हणजे आपण जसे बघितलं की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, तर या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो एनर्जीचा डिफरन्स असेल, जो एनर्जीचा गॅप असेल त्याला आपण म्हणायचं फॉरबिडन एनर्जी गॅप. आणि हा एनर्जी गॅप इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट आपण रिप्रेझेंट करतो. आणि हा द एनर्जी गॅप डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ मटेरियल. आणि हा एनर्जी गॅप हा वेगवेगळ्या मटेरियलच्या टाईपवर अवलंबून असतो, जसे की कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर वगैरे वगैरे. आता क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल बघूया. मटेरियल आर क्लासिफाईड बाय द एनर्जी गॅप बिटवीन देअर व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. जसं की आपण बघितलं एनर्जी गॅप काय आहे, हा एनर्जी गॅप म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यामधला एनर्जी गॅप आहे. तर या एनर्जी गॅपवरून मटेरियलचं 3 क्लासिफिकेशन पडतात. पहिलं कंडक्टर, दुसरा सेमीकंडक्टर आणि तिसरा इन्सुलेटर. आता थोडक्यात कंडक्टर म्हणजे काय ते जाणून घ्या. कंडक्टर्स हॅव ओव्हरलॅपिंग व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड्स. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यामध्ये ओव्हरलॅपिंग असते, कुठे, कंडक्टर्समध्ये. आणि याच्यामुळे काय होतं, दिस अलाउज इलेक्ट्रॉन टू मूव्ह फ्रीली बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. यामुळे या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स आपापसात कुठेही फ्री असतात, ते मूव्ह होऊ शकतात. याचं एक्झाम्पल बद्दल बोलायचं झालं असता आपल्याला माहिती आहे कॉपर, अल्युमिनियम आणि सिल्वर. जसं की केबल्स वगैरे आहेत त्या कॉपरने बनलेल्या असतात, अल्युमिनियमने बनलेल्या असतात. तर हे सगळं कंडक्टरला रिप्रेझेंट करतात. आता सेमीकंडक्टर बद्दल बघूयात. सेमीकंडक्टर हॅव एनर्जी गॅप अराउंड 0.1 to 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेमीकंडक्टरच्या कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड मध्ये 0.1 to 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा एनर्जी गॅप असतो. आणि सेमीकंडक्टर मटेरियलची कंडक्टिव्हिटी ही कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये कुठेतरी लाय करते.
कॉमन एक्झाम्पल ऑफ सेमीकंडक्टर इनक्लूड्स. जर एक्झाम्पल बद्दल बोलायचं झालं सेमीकंडक्टरच्या, तर सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, गॅलियम आर्सेनाइड आहे आणि इंडियम फॉस्फाइड आहे. आता इन्सुलेटर बद्दल थोडक्यात बघूया. इन्सुलेटर्स हॅव अ लार्ज बँड गॅप ग्रेटर दॅन थ्री इलेक्ट्रॉन होल. जर बँड गॅप मटेरियलमध्ये बँड गॅप हा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त असेल तर ते मटेरियल इन्सुलेटर या कॅटेगरीत मोडते. इन्सुलेटर सहजासहजी इलेक्ट्रिसिटीला पास करत नाही, म्हणून त्यांना बॅड कंडक्टर्स असं सुद्धा म्हणतात. आणि जर इन्सुलेटिंग मटेरियल बद्दल एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते ग्लास आहे, रबर आहे, प्लास्टिक आहे, सिरॅमिड आहे आणि वूड म्हणजे लाकूड हे सुद्धा इन्सुलेटर म्हणून काम करतात. व्हॉट इज कंडक्शन? तर कंडक्शन कशाला म्हणायचं? आता जसं आपण बघितलं आपल्याकडे दोन बँड आहेत, एक व्हॅलन्स बँड आणि एक कंडक्शन बँड. तर जेव्हा सफिशियंट एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉनला, तर ते इलेक्ट्रॉन जम्प करतात कंडक्शन बँडमध्ये. आणि या कंडक्शन बँडमध्ये फ्री असणाऱ्या इलेक्ट्रॉनला जर थोडीशी पण आपण व्होल्टेज अप्लाय केला तर त्या मटेरियलमधून करंट फ्लो होऊ लागते. तर ही जी कंडक्टिव्हिटी आहे ती सेमीकंडक्टरमध्ये कंट्रोल केली जाऊ शकते. म्हणजे त्याला कंडक्टर बनवलं जाऊ शकतं किंवा सेमीकंडक्टर किंवा इन्सुलेटर बनवलं जाऊ शकतं. तर ही जी कंडक्टिव्हिटी कंट्रोल केली जाईल याच्यासाठी यामुळे या सेमीकंडक्टरला एक विशेष महत्व आहे. आता आपण लेक्चरच्या समरीवर पोहोचलेलो आहोत. तर आपण याच्यातून काय शिकलो? यूज ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल टू डिझाइन अँड डेव्हलप इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट. तर आपण याच्यामधून आपण सेमीकंडक्टरचा यूज शिकू शकतो की सेमीकंडक्टर मटेरियल कशासाठी वापरायचं, हे कशाचा बिल्डिंग ब्लॉक आहे, हे या लेक्चरमधून आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. आणि आपण एनर्जी गॅप पण बघितला. तर एनर्जी गॅप म्हणजे काय? तर एनर्जी गॅप इज अमाऊंट ऑफ एनर्जी विच सेपरेट्स व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडला सेपरेट करणारी एनर्जीची जी गॅप आहे त्याला म्हणायचं एनर्जी गॅप. त्यालाच आपण फॉर्बिडन एनर्जी गॅप असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आपण त्या एनर्जी गॅपच्या माध्यमातून आपण मटेरियलचं क्लासिफिकेशन सुद्धा शिकलो की जे इन्सुलेटर आहे, कंडक्टर आहे, सेमीकंडक्टर आहे, हे एनर्जी गॅपवरून आपल्याला डिफरन्शिएट करता येते. तर आपण एनर्जी गॅप बघितला डिफरंट मटेरियलसाठी. तर तो कंडक्टरसाठी ओव्हरलॅपिंग एनर्जी गॅप हा नव्हता, 0 होता. म्हणजे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड हे ओव्हरलॅप करत होते. सेमीकंडक्टरमध्ये तोच गॅप 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचा होता आणि इन्सुलेटरमध्ये तो 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त होता. तर या प्रकारे आपण सेमीकंडक्टर थिअरी या विषयावर आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.